आता हे कॅबिनेट मंत्री दादा तुम्हाला हे अडचणीचं असलं की इकडे पाठवतात आणि ते खाली जातात, असं काहीतरी आम्हाला तुमच्या दोघांचं चाललेलं दिसतं. सभापती महोदय, ऐका ना. हो. अत्यंत महत्वाची लक्षवेधी या ठिकाणी मी आणलेली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यासाठी व अभ्यासक्रम संशोधन करण्यासाठी बालभारती ही पुण्याची स्वायत्त संस्था कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या सरकारच्या काळामध्ये 27 जानेवारी 1967 रोजी त्या ठिकाणी स्थापन झाली आहे. आणि या इमारतीमध्ये महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जाते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि संशोधन सुद्धा निर्माण केलं जातं. आणि या इमारतीमध्ये विविध प्रकारचे भांडार, पाठ्यपुस्तके साठवणे, कागदपत्रांची साठवणूक करणे आणि ई लर्निंगचं साहित्य अशी अत्यंत महत्त्वाची ही बालभारती संस्था. आज त्या संस्थेच्या इमारतीचं आपण जर पाहिलं तर अत्यंत दुर्दैव असे हाल झालेले आहेत. पाहिलं त्याच्यामध्ये तर काही कॉलम त्याचे एका साईडने सडलेले आहेत, पाणी गळतंय. अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी पुस्तकांची साठवणूक केली जाते. जर या इमारतीमध्ये काय अपघात घडला तर राज्यातली सर्व शैक्षणिक संकट जी प्रणाली जी आहे ती कोलमडली जाईल. याकरता या बालभारतीच्या इमारतीची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. त्याकरता माझे 2-3 प्रश्न आहेत की 58 वर्षी जुनी इमारत आहे, ही गोरगरिबांसाठी काम करणारी बालभारती संस्था आहे. या इमारतीला नवीन गरजेची, नवीन चांगल्या प्रकारची सुसज्ज इमारतीची गरज आहे आणि ती सुसज्ज इमारत अत्याधुनिक पद्धतीमध्ये बांधून मंत्री महोदयांना माझा एकच प्रश्न आहे की तिचा पूर्ण चेहरा मोहरा आपण लवकरात लवकर बदलणार का आणि किती दिवसात करणार? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे. बालभारतीची स्थापना 27 जानेवारी 1967 साली झाली होती आणि या ठिकाणी शासन मान्यतेवर असलेल्या अभ्यासक्रमांचे 1 ते 12वी पर्यंतच्या पुस्तकांची प्रिंटिंग त्या ठिकाणी होते आणि साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं वितरण त्या ठिकाणावरून केल्या जाते. या ठिकाणच्या इमारतीचं बांधकाम हे जवळजवळ 42 वर्ष आधी त्या ठिकाणी करण्यात आलं आणि सदर इमारतीचे बांधकाम लोड बिअरिंगचे स्ट्रक्चरमध्ये केलं आहे. या इमारतीमध्ये जुन्या स्टुडिओच्या मागील बाजूचा कॉलम पूर्णपणे ढासळला असल्याचे आढळून आले आणि याचं आम्ही COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे यांच्यामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट देखील केलं आणि त्यांच्या अहवालानुसार सदर इमारत वापरासाठी उपयुक्त नाही, त्याच्यामुळे इमारत पाडून नव्याने बांधणे योग्य राहील असे त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तर निश्चितपणे शासन याची दखल घेईल आणि लवकरात लवकर मंडळापुढे हे मांडून तो प्रस्ताव पारित करून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, विशेष करून आपल्या शिक्षण क्षेत्राशी जी निगडित मंडळी आहे त्यांना अपेक्षित असलेली एक सुसज्ज इमारत लवकरात लवकर त्या ठिकाणी तयार करा. जगन्नाथ अभ्यंकर. सभापती महोदय, धन्यवाद. फार कमी राज्य आहेत देशामध्ये की ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी महामंडळं अशा प्रकारची व्यवस्था ही फार कमी राज्यांमध्ये आहे. म्हणून महाराष्ट्रामधली ही बालभारती अत्यंत प्रतिष्ठेची अशा प्रकारची संस्था आहे. SCERTच्या संचालकांनी बालभारतीच्या संचालकाला पत्र लिहून NCERTची पुस्तके जशीच्या तशी भाषांतरित करावीत आणि ती छापावीत अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे का ही जरा आपण आम्हाला सांगायचं आहे. दुसरं, असं जर केलं तर जी क्रिएटिव्हिटी महाराष्ट्रामध्ये आहे, जे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत ते त्या क्षमतेचे नाहीत, ते त्या पात्रतेचे नाहीत, हे यातून सिद्ध होते आहे. वस्तुतः आपल्याकडले पाठ्यपुस्तकं हे अत्यंत दर्जेदार आहेत असं देशभर मानलं जातं
असं असताना आपली पाठ्यपुस्तकं बाजूला ठेवा. आपल्याकडले संशोधक आहेत, आपल्याकडले जेवढे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना यातलं काही कळत नाही, याच्यावर शिक्कामोर्तब मारायचा आणि जी पुस्तकं NCERTने तयार केलीत, NCERTच्या संदर्भात आमच्या मनामध्ये आदर आहे. ती एक ॲपेक्स बॉडी आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत. पण हिंदी बेल्टमधून तयार होणारी ही जी पुस्तकं आहेत याचं स्वैर भाषांतर करून त्या सगळे पुस्तकं महाराष्ट्रामध्ये लागू करावे अशा प्रकारचे जे आदेश दिलेत आणि महाराष्ट्रामधल्या शिक्षकांचा, तज्ज्ञांचा या ठिकाणी झालेला अपमान धुवून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण अशा प्रकारचे दिलेले जे आदेश आहेत ते रद्द करणार आहात काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं असं आहे की SCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे संपूर्ण देशाकरता मॅन्डेटरी आहे. त्याच्या आधारावर SCF तुम्ही तयार करून घेतलेला आहे. त्याच्याकरता कितीतरी वेळ लागलेला आहे. 2020ची नवीन शैक्षणिक पॉलिसी जी आहे, ते धोरण आहे, त्या धोरणाच्या आधारे NCERTने फार लवकरच NCF 2021पर्यंत करावं अशा प्रकारचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे. तो उल्लेख डावलून आपल्याकडे SCF म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क तयार व्हायला बराच वेळ लागला आणि तो आता मागच्या वर्षी तयार झालेला आहे. या SCFच्या आधारे तयार केलेलं सिलेबस आणि त्याच्या आधारावर आपण जी पाठ्यपुस्तकाची निर्मिती करतो ही प्रक्रिया आपली अखंडपणे चालू राहील का, हा माझा प्रश्न आहे. दुसरं, बालभारती मराठी या विषय, कारण मराठी विषय महाराष्ट्रामध्ये सक्तीचा आहे. हा सगळ्या कारण याचा ॲक्ट आहे आणि सगळ्या शाळांना, सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शाळांना मराठी हा विषय सक्तीचा आहे. त्याकरता बालभारतीने खूप कष्ट घेतले आणि त्यांची लेवल लक्षात घेऊन त्यांना बोलता आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हे पुस्तकं, अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं बालभारतीने निर्माण केलीत. ही पुस्तकं वापरल्या जात नाहीत याची आपल्याला माहिती आहे का? इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी आपल्या मताप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना सोयीची होतील फक्त काहीतरी दाखवण्याकरता म्हणून नामधारी अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली आणि आपले पुस्तकं न वापरता ते त्यांचे पुस्तकं वापरत आहेत. याच्यावर बंदी आणून आपण ही सक्ती मराठी भाषेसोबतच बालभारतीचे अत्यंत दर्जेदार आपल्या मराठीच्या तज्ज्ञांनी तयार केलेली जी पुस्तकं आहेत या पुस्तकांचा वापर करण्याकरता सक्ती केल्या जाईल काय, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरं, याच बालभारतीने अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे वर्कबुक तयार केलेले आहेत जे फारच चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सराव मोठ्या प्रमाणात व्हावा, त्याला गृहपाठ करण्याची गरज भासणार नाही, इतक्या ताकदीचे वर्कबुक जे तयार केलेले आहेत हे वर्कबुक आपल्याच शाळामध्ये वापरल्या जात नाहीत. त्या ठिकाणी नवनीत आहेत आणि इतर अशा प्रकारचे प्रकाशन आहेत, त्यांनी याच्यावर पूर्णपणे अतिक्रमण केलेलं आहे. हे रोखण्यामध्ये आणि त्यानंतर या पुस्तकांचा वापर झाला पाहिजे, वर्कबुकचा आपल्याच वापर झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सर्व शाळांना बंधनकारक करणार आहात का, हे माझे 3 प्रश्न आहेत. आता संबंध तर नाही, पण आदरणीय सरांच्या आग्रहास्तव नाही, बालभारतीचा विषय आहे, पण बालभारतीचा दुसरा विषय होता, तो इमारतीचा होता, हा अकॅडमिक झाला. सर मी देतो, डोंट वरी, मी देतो. आपला पहिला प्रश्न होता की SCERT आपलं सिलेबस तयार करतं आणि प्रिंटिंग त्या ठिकाणी बालभारतीमधनं होतं. तर SCERT कडनं सूचना देण्यात आल्या की त्या ठिकाणी NCERTचे पुस्तक किंवा त्याचं सिलेबस घेऊन त्या ठिकाणी प्रिंटिंग करण्याचं SCERTने सूचना केली बालभारतीला की NCERTच्या हिशोबाने त्या ठिकाणी पुस्तकं तयार करण्यात यावी. अशा पद्धतीचं न करता SCERT मधले कंटेंट आणि आपल्या राज्याच्या शाळांमध्ये लागणारं सिलेबस याचा अभ्यास करून त्या ठिकाणचं कंटेंट घेण्यात येण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. दुसरं, NCL आणि SCL आपण त्याच्या संदर्भात माहिती दिली, याच्याजवळची माहिती माझ्याजवळ सध्या उपलब्ध नाही, याची माहिती घेऊन आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी देण्यात येईल. दुसरं, SCERTचे पुस्तकं न वापरता इंटरनॅशनल सिलेबसचं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वापर होतो याची माहिती आपण कुठं घेतलेली आहे, तर ती बाब देखील त्या ठिकाणी तपासून घेण्यात येईल.
आणि बालभारतीने तयार केलेली उत्कृष्ट वर्कबुक जे आहे याचा वापर जास्तीत जास्त कसा वाढवता येईल याचा देखील संपूर्ण राज्यभर आपल्याकडून त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येईल. कारण खरंच बालभारतीने तयार केलेलं वर्कबुक हे अतिशय उत्कृष्ट आहे. त्याचा फायदा निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होईल. दुसरं एक आपल्या माहितीकरिता सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या संकल्पनेत असलेली एक नवीन योजना आपण त्या ठिकाणी पुढे आणली की अनेक ठिकाणी आपण राज्यभर शाळांमध्ये त्या ठिकाणी बालभारतीच्या माध्यमातून पुस्तकं वह्या यांचं वाटप त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या किंवा राज्यभरातल्या शाळांमध्ये त्या ठिकाणी करत असतो. परंतु नंतर वापर झाल्यानंतर हे पुस्तकं मात्र त्या ठिकाणी तसेच पडलेले असतात. याचा पुनर्वापर कसा करता येईल याच्याकरिता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना ही आपण त्या ठिकाणी शासनास प्रस्तावित केलेली आहे. संपूर्ण राज्यातले ह्या जुने वह्या पुस्तकं त्या ठिकाणी एकत्रित जमा करायचे, त्याचा पुनर्वापर करायचा आणि पुन्हा एकदा नवीन वह्या पुस्तकं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी याच्यामध्ये कसं देता येईल याचा प्रयत्न देखील बालभारतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. माननीय काळे साहेब महोदय, हा प्रश्न या ठिकाणी वेगळा आहे. ही जी लक्षवेधी आहे हे मुख्यत्वे करून बांधकामाच्या अनुषंगानं संबंधानं आहे. मंत्री महोदय, खरोखरच तुमच्याकडून फार अपेक्षा आमची होती, कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम करताय. आपल्या काही शिक्षण संस्था पण आहेत आणि आम्ही आपल्या नाहीत आपल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे आम्ही काय त्याला अडचण काय सांगायला अडचण काय. आता आपण चांगले शिक्षण संस्था चालवते याच्यामध्ये काही दुमतच नाहीये. बरं नाही आपल्या नाही चला ठीक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आहेत पण त्या आपल्या नेतृत्वाखाली चांगल्या चालतात हे मला सांगायचं. मला काही वाईट बोलायचं नाही मंत्री महोदय, चांगलं सांगायचं आहे. आणि आपल्या कोणी अपेक्षा होती की आता जवळपास 58 वर्ष या इमारतीला झाली आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलंय. हे सगळं झाल्यानंतर आणि तिथले स्लॅब पडले हे पण उत्तरात नमूद केलंय. मला वाटतं हे सगळं झालेलं असताना आपल्याकडून हे अपेक्षित उत्तर होतं की नाही, राज्य सरकारनं यासाठी कृती आराखडा तयार केलेला आहे, प्लॅन बनवलेला आहे, यासाठी निधी आम्ही मंजूर करतोय आणि हे काम आता सुरू होईल असं उत्तर मंत्री महोदय आपल्याकडून खरं म्हणजे अपेक्षित होतं. आता हे कॅबिनेट मंत्री दादा तुम्हाला हे अडचणीचं असलं की इकडे पाठवतात आणि ते खाली जातात असं काहीतरी आम्हाला तुमच्या दोघांचं चाललेलं दिसतंय. त्याच्यामुळे मंत्री महोदय संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे की शेवटी आपण तुम्ही आम्ही लहानपणी जेव्हा पहिलीला शिकलो तेव्हा बालभारती आपल्या हातात पुस्तक घ्यायचं आणि तिथून आपण अ ब क ड आ इ बाल भारती असं शिकत आलेलो आहोत. त्यामुळे तेव्हापासूनची आपल्या जन्माच्या अगोदरपासूनची संस्था आहे आणि ती टिकली पाहिजे, नव्हे तर तिचं संवर्धन झालं पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठा माणसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे तुम्ही या सभागृहाला आश्वस्त करा की नाही, याच्यासाठी लागणारा जो काही प्लॅन आहे, जसं ज्या पद्धतीनं आपण आता माननीय पालकमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतलं, तिथं आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. आपली सगळी शासकीय जी शिक्षणाची कार्यालय ते एका छताखाली येत आहेत, नवीन टुमदार इमारत त्या ठिकाणी तयार होतं, ही चांगली गोष्ट आहे. त्याच धर्तीवरती बालभारतीची इमारत सुद्धा होणं गरजेचं आहे. तेव्हा आपण या बाबतीत धोरणात्मक निर्णय कधी घेणार आणि ही नवीन इमारत बांधकामासाठी ठोस पावलं कधी उचलून किमान येणाऱ्या अधिवेशनामध्ये तरी ही आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीमध्ये आपलं खातं त्या ठिकाणी पाऊल उचलणार आहे का, हे अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक उत्तर द्या. सन्माननीय सदस्य विक्रमजी काळे यांनी अतिशय मुद्देसूद आणि स्पेसिफिक उत्तराची अपेक्षा या ठिकाणी बाळगली आहे. आपल्याला जी कार्यक्षमता अपेक्षित होती ती निश्चितपणे लवकरात लवकर केली असती, पण मधात जर का 2.5 वर्षाची गडबड नसती झाली तर कदाचित मला असं वाटते हे काम आतापर्यंत सुरू झालं असतं. पण योगायोगानं आपल्या सांगितल्यानुसार फक्त 6 महिन्यातच मी स्वतः बालभारतीच्या कार्यालयामध्ये व्हिजिट केली, संपूर्ण आढावा घेतला, बालभारतीचं कुठल्या पद्धतीनं काम चालते ते देखील पाहिलं आणि तिथे मी गेल्यानंतरच लक्षात आलं की ह्या इमारतीचं तात्काळ नवीन बांधकाम करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता सन्माननीय म्हात्रे साहेबांनी लक्षवेधी लावल्यानंतर अनेक कागदपत्र त्या ठिकाणी बालभारतीकडनं आमच्याकडे पण सादर झाले आणि आता कळलं की त्या ठिकाणी ऑलरेडी स्ट्रक्चरल ऑडिटही झालं. COEP ह्या शासकीय संस्थेनंच त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्यांनी स्वतः नमूद केलं आहे की त्या ठिकाणी तात्काळ नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन या इमारतीचं लवकरात लवकर बांधकाम करण्याकरिता नियामक मंडळासमोर त्या ठिकाणी प्रस्ताव करण्याचं नियामक मंडळ आहे.
नियामक मंडळासमोर प्रस्ताव मांडला जाईल, नियामक मंडळातून त्याची मान्यता घेतल्या जाईल आणि तात्काळ बांधकाम त्या ठिकाणी करण्यात येईल. एक शेवटचा प्रश्न किशोरजी दराडे, लक्षवेधी. धन्यवाद सभापती महोदय. महाराष्ट्र राज्य बालभारती कार्यालयाची इमारत जवळपास 50 ते 55 वर्षापासून जुनी झाली. मंत्री महोदय, महाराष्ट्रामध्ये अशा किती बालभारतीच्या बिल्डिंग इमारती आहे आणि त्यांची परिस्थिती कशी आहे आणि त्या इमारतीचं सुद्धा आपण काम करणार आहात का? निश्चितपणे बालभारतीच्या ज्या ज्या ठिकाणी साधारणतः बालभारतीची प्रमुख इमारत आपली ही पुण्याला आहे आणि बाकी ठिकाणी आपले पुस्तकं आणि वह्या हे जे काही आपली स्टेशनरी असते ही स्टोअर करण्याकरिता गोडाऊन आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारतर्फे करण्यात येईल. पण किती दिवसात टाइम लिमिट द्या ना. नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा चांगली इमारत आहे, तिची सुद्धा अवस्था अशीच आहे. म्हणजे आपण टाइम लिमिट दिलं तर सभागृहाला बरं वाटेल. जरा आराखडा तयार करून त्या इमारतीचा प्लॅन किती दिवसाचा आहे हे आराखडा मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर टाइम लिमिट सांगण्यात येईल. धन्यवाद.